जातीय वर्गीकरण आणि बाबासाहेबांचा निस्वार्थी न्याय. नमस्कार बंधू भगिनींनो, जय चौधरी क्रिएटर या आपल्या हक्काच्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आपल्या चॅनलचा नेहमीच हा प्रामाणिक प्रयत्न असतो की समाजातील चालू घडामोडीवर प्रकाश टाकून समाजात एकोपा आणि प्रबोधन निर्माण व्हावे. सध्या संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात जातीय वर्गीकरण किंवा आरक्षणाचे उपवर्गीकरण हा विषय अत्यंत वेगाने चर्चेला जात आहे. या विषयावरून समाजात अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. काही प्रमाणात संभ्रमही निर्माण होत आहे. म्हणूनच आज आपण कोणत्याही एका बाजूने न बोलता या प्रकरणाचे मूळ काय आहे, सध्या काय परिस्थिती आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या देशाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची निर्मिती करताना या देशातील प्रत्येक वंचित घटकाला कसा निस्वार्थीपणे न्याय दिला होता याचा सविस्तर आणि अभ्यासपूर्ण आढावा घेणार आहोत. हा व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला या विषयाचे सत्य समजेल. अशाच प्रकारच्या नवनवीन आणि अर्थपूर्ण व माहितीपूर्ण गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि इतरांनाही करायला सांगा. मुख्य विषय आरक्षणाचे उपवर्गीकरण आणि सद्यस्थिती. मित्रांनो, हे संपूर्ण प्रकरण नक्की काय आहे हे आपण आधी सोप्या भाषेत समजून घेऊया. 1 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निकाल दिला. या निकालानुसार अनुसूचित जाती एससी आणि अनुसूचित जाती जमाती एसटी अंतर्गत येणाऱ्या विविध जातींचे उपवर्गीकरण किंवा जातीय वर्गीकरण करण्याचा अधिकार राज्य सरकारांना देण्यात आला आहे. याचा अर्थ असा की आरक्षणाच्या एकूण कोट्यामध्ये ज्या जाती अजूनही शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागे राहिल्या आहेत त्यांच्यासाठी आरक्षणात अंतर्गत कोटा ठरवून दिला जाऊ शकतो. त्याच्यामध्ये एक मागणी करणारा वर्ग. बघा, महाराष्ट्रात प्रामुख्याने मातंग मांग समाजाकडून लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र आरक्षणाची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. त्यांचा तर्क असा आहे की आरक्षणाचा लाभ सर्वांपर्यंत समान पोहोचलेला नाही. 2 विरोधाचा सूर. विरोधाचा सूर काय आहे बघा. दुसरीकडे अनेक आंबेडकरी आणि दलित संघटना या निर्णयाला विरोध करत आहेत. त्यांचा आक्षेप असा आहे की यामुळे दलितांमधील अंतर्गत एकजूट धोक्यात येईल आणि समाजात फूट पडेल. तसेच न्यायालयीन मार्गदर्शनानुसार क्रिमिलियर लागू केल्यास आरक्षणाचा मूळ उद्देश संपून जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. 3 शासकीय कोंडी. न्यायालयाने वर्गीकरणाची परवानगी दिली असली तरी त्यासाठी राज्याकडे प्रत्येक जातीचे अचूक आणि वस्तुनिष्ठ आकडेवारी असणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे सध्या सरकारसमोर या आकडेवारीचे मोठे आव्हान आहे. महामानवाची दूरदृष्टी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निस्वार्थी न्याय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक समाजाला कशा प्रकारे निस्वार्थीपणे न्याय दिला हे आता आपण पाहूया. पण मित्रांनो, आज जेव्हा आरक्षणावरून समाजात मतभेद निर्माण होत आहेत तेव्हा आपल्याला मागे वळून संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराकडे आणि त्यांच्या निस्वार्थी भावनेकडे पाहावे लागेल. बाबासाहेबांनी जेव्हा भारताचे संविधान लिहिले तेव्हा त्यांच्याकडे
कोणतेही एका विशिष्ट जनतेने किंवा संघटनेने आरक्षणाची मागणी करण्यासाठी विनंती केली नव्हती किंवा त्यांच्यावर कोणाचाही राजकीय दबाव नव्हता. बाबासाहेबांचे प्रेम आणि त्यांची भावना संपूर्ण मानवतेसाठी अत्यंत निस्वार्थी होती. त्यांनी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक समाजाला न्याय दिला. त्याच्यामध्ये बघा, एक, शोषितांचा विचार. बाबासाहेबांनी कोणत्याही एका जातीचा विचार न करता हजारो वर्षापासून उपेक्षित राहिलेल्या, गावाबाहेर ठेवलेल्या गेलेल्या प्रत्येक शेवटच्या माणसाला अनुसूचित जाती किंवा जमाती, SC ST या एका छत्राखाली आणले आणि त्यांनी मुख्य प्रवाहात येण्यासाठी आरक्षणाचे कवच दिले. 2, OBC आणि इतर समाजाला न्याय. केवळ दलित समाजालाच नव्हे तर संविधानाच्या कलम 340 अन्वये भारतातील इतर मागासवर्गीयांच्या OBC हक्काची तरतुदी बाबासाहेबांनीच करून ठेवली. 3, महिला आणि कामगारांचे हक्क. आरक्षणाच्या पलीकडे जाऊन हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून देशातील प्रत्येक जातीच्या महिलांना मालमत्तेचा आणि स्वतंत्रतेचा अधिकार देणारे बाबासाहेब हेच होते. कामगारांसाठी 8 तासाचे काम, मातृत्व रजा या गोष्टी त्यांनी निस्वार्थी भावनेने दिल्या. महत्वाचा विचार करायचा झाला तर बाबासाहेबांनी कधीही जातीमध्ये भेद उभा केला नाही. त्यांचा उद्देश हाच होता की जोपर्यंत समाजातील शेवटचा घटक आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या सक्षम होत नाही तोपर्यंत देश अखंड आणि बलशाली होऊ शकत नाही. आरक्षणाचा अधिकार हा कोणावर उपकार म्हणून नव्हे तर सर्वांना समानतेची संधी मिळावी या निस्वार्थी भावनेतून त्यांनी दिला होता. संबंधित विषयास अनुसरून समाज प्रबोधन आणि आव्हान करायचे झालं तर, बंधू आणि भगिनींनो, आज जातीय वर्गीकरणाच्या या मुद्द्यावरून आपल्यात आपापसात हे किंवा कटुता निर्माण होता कामा नये. आरक्षणाची पुनर्रचना करणे, आकडेवारी गोळा करणे हा शासकीय आणि कायदेशीर भाग आहे. तो कायद्यानुसार ठरवला जाईल, परंतु सामाजिक पातळीवर आपण सर्वांनी एकजूट राहणे गरजेचे आहे. बाबासाहेबांना अपेक्षित असलेला भारत हा समता, बंधुता आणि न्यायावर आधारित होता. आपण कोणत्याही जातीचे असू द्या, आपण आधी या देशाचे नागरिक आहोत. शासनाने आणि प्रशासनाने प्रत्येक वंचित जातीला न्याय देताना दुसऱ्या कोणत्याही समाज घटकावर अन्याय होणार नाही आणि सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. चला, बाबासाहेबांचा याच निस्वार्थी भावनेचा आदर करूया आणि समाजातील एकता टिकवून ठेवूया. आतापर्यंत केलेल्या चर्चेच्या समारोपाकडे पोहोचत असताना तुम्हाला हा अभ्यासपूर्ण आणि समाज प्रबोधनापर माहितीपट कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून समाजात योग्य संदेश जाईल. अशाच प्रकारच्या अत्यंत महत्वाच्या विषयावर आधारित आणि समाज प्रबोधनापर नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या जय चौधरी क्रिएटर या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन बटन, घंटीचे बटन दाबायला विसरू नका. या प्रकाराचा पुढील भाग म्हणजेच यावर शासनाचे काय पाऊल असेल आणि नवीन काय घडामोडी घडतील या पाहण्यासाठी आमच्या पुढील व्हिडिओची वाट पहा. तोपर्यंत पाहत राहा जय चौधरी क्रिएटर. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.
मित्रांनो, मी आपला शतशः आभारी आहे. आपण मला ऐकून घेतलं. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.